अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अर्जुननगर परिसरात उभ्या असलेल्या कारमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने सोमवारी परिसरात खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी ताब्यात घेतला। मृताचे नाव विरल जसपारा, राहणार बुटी प्लॉट राजापेठ असे आहे। तो MH20 PY 2328 क्रमांकाच्या चारचाकी वाहनात मृतावस्थेत आढळून आला। पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये दारूच्या बाटल्या आढळून आल्यात। घटनेची माहिती पसरताच परिसरातील घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। प्राथमिक माहितीनुसार श्वास रोखल्यामुळे मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला तरी मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। या प्रकरणी गाडगेनगर पोलीस अधिक तपास करत आहेत। मी डॉक्टर अमोल सदाशिवराव नरोटे, वैद्यकीय अधीक्षक, विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती। आमच्या इथे आता या मागच्या शुक्रवारी गेल्या शुक्रवारी 75वे किडनी ट्रान्सप्लांट झालेले आहेत आणि यामध्ये याची म्हणजे नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे यामध्ये की याचे 11 वर्षापूर्वी मुंबईला किडनी ट्रान्सप्लांट पहिल्यांदा झाले होते, परंतु त्यांच्यानंतर रेग्युलर त्यांना गोळ्या वगैरे देण्यात आल्या। ते सक्सेसफुल राहिले काही वर्ष, परंतु त्यानंतर त्यांच्या गोळ्यांना आणि औषधी उपचारांना अडथळा निर्माण झाला। त्यामुळे त्यांच्या त्या क्रिएट लेवलमध्ये वाढ झाली आणि किडन्या दोन्ही परत त्यांची किडनी ती खराब झाली। तर त्यानंतर ते आपल्या हॉस्पिटलच्या संपर्कात आले आणि हॉस्पिटलच्या संपर्कात आल्यानंतर त्यांचं डायलिसिस इथे सुरू झालं 1 वर्ष अगोदर। आणि डायलिसिस सुरू झाल्यानंतर त्यांच्यापैकी एक नातेवाईक म्हणजे त्यांची सासू त्यांनी समर्थता दर्शवली की मी माझ्या म्हणजे जावयाला किडनी देऊ इच्छिते। आणि या संदर्भात आम्ही सर्व फॉर्मॅलिटीज आणि सर्व पेपरवर्क कंप्लीट केल्यानंतर आणि पुढे त्याच्यावरचे सगळ्या लीगल प्रोसिजर कंप्लीट झाल्यानंतर त्याचं मागच्या शुक्रवारी किडनी ट्रान्सप्लांट झालं। आणि मला सांगताना अत्यानंद होत आहे की आता त्यांचं क्रिएट 1.3 एवढ्या कमी लेवलवर आलेलं होतं, जे की पहिले 12.5 पर्यंत गेलेलं होतं। आणि त्यामुळे त्याला पेशंटला आज एक जीवदान मिळालेलं आहे। आणि एखाद्या व्यक्तीला 2 वेळा किडनी ट्रान्सप्लांट आणि 2 वेळा किडनी मिळणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे। त्यातल्या त्यात हा अवयवदानाचा आमचा सप्ताह सुरू आहे राज्य शासनाचा। त्यामध्ये अवयवदान चळवळ सुरू झालेली आहे। अवयवदानासंबंधी जनजागृती रॅली, कालच कार्यक्रम वगैरे झालेले आहेत। हिरवे कपडे प्राधान्य करणे, आज उद्या जनजागृतीची रॅली काढणे, ह्या संदर्भात सगळ्या सुरू असताना आणि यात 75वा किडनी ट्रान्सप्लांट झालेलं तेही आपल्या अमरावतीसारख्या ठिकाणी झालं, याचा मला खूप आनंद वाटतो। हां, तसं बघितलं तर ही गोष्ट म्हणजे पहिली म्हणजे आमच्या इथे 75 किडनी ट्रान्सप्लांट झाल्या। त्यानंतर आम्ही इकडे तिकडे जे काही हॉस्पिटल्समध्ये बघतो की सासऱ्याने दिली किंवा मुलांनी मुलीला दिली, मुलांनी म्हणजे वडिलांनी मुलाला दिली, आईने मुलाला दिली, बहिणीने भावाला दिली, परंतु सासूने जावयाला दिलेली ही आमच्या माहितीप्रमाणे तरी पहिलीच केस आहे। आणि म्हणजे इनफॅक्ट आता त्या गोष्टीला म्हणजे खूप वेगळं रूप आलेलं आहे। या अशा नात्यामध्ये इतका गोडवा असू शकतो आणि या संदर्भात लोक इतके जागरूक आहेत या संदर्भात असं बघून सामाजिक चित्र बदलताना बघून खूप आनंद वाटतो। पुढे आमच्या हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी आमच्याकडे एक डोनर OT आणि रेसिपियंट OT 2 OT आमच्या तयार झालेल्या आहेत। त्यामध्ये आता आमच्या पुढची वाटचाल ही कॅडावर ट्रान्सप्लांटसाठी सुरू झालेली आहे। त्यामध्ये आम्ही आतापर्यंत जवळपास 42 एंटीओव्हरसिस सेंटर 5 जिल्ह्यातले रजिस्टर करून घेतलेले आहेत। आणि विशेष म्हणजे यात सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे की आपलं हॉस्पिटल जे शासकीय रुग्णालय आहे, जे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत येतं, त्यामध्ये माननीय मंत्री महोदयाच्या प्रकाशजी आंबेडकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक 7 एप्रिल 2026ला एक मीटिंग झाली आणि त्यांनी याबाबतीत पुढाकार घेतला आणि आपल्या हॉस्पिटलला हब मॉडेल म्हणून दर्जा दिला आणि अवयवदानासंबंधी, आणि त्याला स्पोक
स्पोक्स आयडेंटिफाय केले. हब अँड स्पोक मॉडेलमध्ये आपलं हब मॉडेल म्हणून डिक्लेअर करण्यात आलं आणि त्यामध्ये आपल्याला आता जे काही ब्रेन डेड पेशंट असतील त्यांचे जे अवयवदानाच्या संदर्भात ज्या हालचाली आहेत किंवा त्या बाबतीत जी पुढाकार आहे ते घेण्याच्या दृष्टीने त्यांनी आम्हाला एक मार्गदर्शनपर शिबिर पण आयोजित करून दिलेले होते मागच्या महिन्यामध्ये आणि त्या शिबिराचे आणि त्यामध्ये आमचे बरेचसे कन्सेप्ट क्लिअर झाले आणि त्यानुसार आम्ही आता पुढे जवळपास आता मोर दॅन 50 अमरावतीतले NTORC सेंटर्स आयडेंटिफाय केले, वाशिममधले आयडेंटिफाय केले, अकोल्यामधले आयडेंटिफाय केले, त्याच्यानंतर बुलढाणामध्ये आयडेंटिफाय केले, यवतमाळमधले आयडेंटिफाय केले आणि आमची आता त्या सगळ्या बाबतीत चळवळ सुरू झालेली आहे. एक टीम तयार केलेली आहे आणि ते टीम आता प्रत्येक हॉस्पिटलला जाऊन ट्रेनिंग, त्यांचं काउन्सिलिंग, पेशंटचं नातेवाईकाचं काउन्सिलिंग ह्याबाबत सर्व चर्चा करून ह्या सगळ्या गोष्टींना एक मूर्तरूप आणण्याच्या संदर्भात वाटचाल आमच्या हॉस्पिटलची सुरू आहे.